श्री शिवलीलामृत या ग्रंथाचा विस्तार खूप मोठा आहे. संपूर्ण ग्रंथ वाचन जर शक्य नसेल तर किमान 11वा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे अनुष्ठान केले तर रुद्र केल्याचे पुण्य मिळते व वाचकाला ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. श्री शिवलीलामृत 11वा अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते जन जे शिवभजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण अर्चना सदाशिवाचे. सूत म्हणे शनकादिकांप्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चती. त्यांच्या पुण्यास नाही मिती या जगती तेच धन्य. जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शंकर सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरी जीव बहु पावन. अथवा 16 दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षणा. शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप तोची पै. कंठामणी त्या रुद्राक्षाचा त्याजवळी करिता स्नानसाचा. तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो 12 मनगटी. रुद्राक्ष बांधावे आदरे कंठी बांधावे 32 प्रकारे. मस्तका भोवती 24 नरे 6 करणी पुण्य विशेष. बांधता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा. असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकल मंत्र सुफल देख रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केरे जाणावे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एका याविषयी. काश्मीर देशीचा निरूप पावन भद्रसेन नामा अभिधान. विवेकसंपन्न प्रधान परम चतुर पंडित. प्रजा दयाद भूसुर धन्य धन्य म्हणती तोच राजेश्वर. कदापि न घे लाच डगर न्याय करी साचा. अमात्य थोर तोची सुंदर पतिव्रता मृदू भाषण. पूर्वदत्ते ऐसी लाधली कामिनी सुत सौभाग्य विद्वान. गुणविशेष सुकृते पाविजे गुरुकृपावंत सर्वज्ञ. थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसभार विशेष सुकृते लाभिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असा तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन शिवभक्त उपजाताची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील. लौकिक संगे नृप अमंगल त्यांची संगती नावडे त्यांना. पंचवर्षीय दोघे कुमार लेवविती वस्त्र अलंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती. तव ते बाल दोघे जण सर्व अलंकार उपाधी टाकुनी करीती रुद्राक्ष धारण भस्मचरिती सर्वांगी. आवड सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावली सत्य पाहणी शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान यासिकाय नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे. बळकावुनी रुद्राक्ष काढिते मागुती वस्त्रभूषणे लेवविते. 22 ते सर्व ब्राह्मणासी अर्पुनी घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परी तेन सांडिती आपुले व्रत. 23 राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र राशी आला पराशर. 24 सवे ऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी जो. कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाल ज्ञानी प्रतिसृष्टी करता. 25 जो वशिष्ठाचा नातू थोर राक्षस सत्र जेणे केले. जेवी मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र या सत्रा करुनी दमिले. जन्मे जये सर्प सत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले. 27 पराशरासी पुस्ती प्रार्थने मग वाचले रावणादिक. ऋषींचा ताव क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. 28 ते पितृकैवारे पराशर वादी जर्जर पै केले. ती सांगवी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा. 29 या लागी न बोलू आता पुढिले पाहिजे निर्धार. ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगींद्र.
30 तो भद्रसेनाचा कुलगुरू निर्धार घरा आला जाणोनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमोनी राजसी आणि ती षोडशोपचारे पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रभूषण देऊन राव विनवी कर जोडून दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावती वस्त्र अलंकार रुद्राक्ष भस्मवरी सदाभर वैराग्यशील अणुमात्र भाषण न करीती कोणाशी इंद्रिय भोग नावडे अणुमात्र राजविलास नावडे त्यांची समग्र आरूढणे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे गूढ पडले चित्ती मग ते दोघे कुमार आणिले गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरूंनी पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शश्वी तैसे तेजस्वी उपमानसे त्यांची नाही कोठे शोधता झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वीची हे काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नामे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्यपार नाही तिचा रत्नमय दंड चामरे जीवरी सदा ढळती मणिमय पादुका रत्नखचित चरणजिचे सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यंत राजसचंद्र रश्मिसम प्रकाश शय्येचे अभिनव दिव्य भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिष खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहु वाजी गज घरी बहु व दास दासी अपार घरी गाता सभागार जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य पाहून सकल सत्य डोलविती मान तिचा भोग काम इच्छी भूप भाग्यवंती घरावेश्या असोनी पतिव्रता नेमिला जो पुरुषतत्व त्याचा दिवस न सरता इंद्रासही वशन होय परम शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोषव्रत शिवरात्र करी नेमसी अन्नसत्र सदा लाविले नित्य लक्ष दले शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते महानंदा पुरवी कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्रसेना सावधान कुक्कुट मर्कट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले त्यांना तेथे शिवलिंग स्थापन कुक्कुट मर्कट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवे महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा सवे महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा सोडूनी नृत्य करवी कौतुके करूनी त्यांच्या गळा 52 जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यांची जडले पै शिवभजन असो तिचे सत्व पहावे या लागोन 53 सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाली 54 तेधवा पूजा करूनी हस्ते त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याचे देखिले 55 देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्मे निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे 56 सौदागराने ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होऊनी आनंद घन नेम करी तयासी 57 पृथ्वीचे कंकण मीही सुलक्षण पद्म 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले 58 सवे त्याने दिव्य लिंग काढिले सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णविले न जाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौली म्हणोनी वंदी लिंगाला म्हणे या लिंगा प्रभवेनी 60 कोटी कंकणे टाका ओवाळूनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन म्हणे लिंगापाशी माझा प्राण 61
भंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्नी प्रवेश करीन. महाकठीण व्रत माझे, हिने अवश्य म्हणून ठेविले. 62. नृत्यागी नेले मग दोघे, करीती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे सत्व धैर्य पाहे, सदाशिव भक्त तारावया. 63. अभिनव कौतुक चरित्र, दाखविले त्याने आज्ञापून. नृत्यशाळेसी लागला अग्नी, जन धावू लागलेच हुकडून. 64. एकची हाक जाहली, तीस सावध करी मदनारी. म्हणे अग्नी लागला उठ लवकर, येरी उठे घाबरी. 65. तव पाहे वातमज चेतला, तैशा माझी उडी घालून. कंठपाश त्यांचे सोडून कुक्कुट मर्कट धावले. 66. गेले पळोन बनाप्रती, नृत्यशाळा भस्म झाली समग्र. मग शांत झाला सप्तकर, यावरी सौदागर महानंदेप्रती. 67. तेंधवा माझे दिव्यलिंग, आहे की जतन. महानंदा घाबरी ऐकून, वक्षस्थळ घे बडवून. म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले, सौदागर बोले वचन. नेमाचा आजी दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण. 69. लिंगा कारणे तुजवरी, मग त्रिशूळ चरण चेतविला. आकाशपंथ जाती ज्वाला, सौदागर सिद्ध झाला. 70. समीप आला कुंडाच्या, अति लाघव उमारंग. जो भक्तजन भवभंग, उडी घातली सवेगा. 71. ओम नमः शिवाय म्हणूनी, ऐसे देखता महानंदा. बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा, लुटविली सर्व संपदा. 72. कोश समवेत सर्वही, अश्वशाळा गजशाळा संपूर्ण. सर्व संपत्ती सहित, करी गृहदान महानंदा. 73. स्नान करुनी भस्म अंगी चर्चिले, रुद्राक्ष सर्वांगी लेविले. हृदयी चिंतिले अंबिकापती, घातली उडी कुंडात. 74. सूर्यबिंब निघे उदयाचली, तैसा प्रकटला कपाल मौली. दशभुज पंचवदन चंद्रमौली, संकटी पाळी भक्ताते. 75. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर. शिखरे वाहे नीर भयंकर, महाजोगी चंद्रकला. 76. तयाचे श्री नीलकंठ खटवांगधारी, भस्म चर्चिले शरीर. गजचर्म पांघरला, नेसला व्याघ्रांबर. 77. मनुष्य मुंडांचे हार, सर्वांगी लपेटले फणीवर. दशभुजा मिरविती, वरचे वरी कंदुक लीले. 78. 10 भुजा पसरुनी अकस्मात, महानंदेस झेलुनी धरिले. हृदयकमली परमात्मा म्हणे, जाहलो मी सुप्रसन्न. 79. महानंदे माग वरदान, ती म्हणे हे नगर उद्धरा. विमानी बैसवी दयाळा, माता बंधू समवेत. 80. महानंदा विमानी बसत, दिव्यरूप पाऊन त्वरित. नगरा समवेत चालली, पावली सकल शिवपद. 81. जेथे नाही आधिव्याधी, क्षुधा तृषा विरहित. त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची, तेथे नाही कामक्रोध. 82. द्वंद्व दुःख मदमत्सर नाही, निशंक जेथील गोड उदक. अमृताहुनी कोटी गुण, जेथे सुरतरुंची वने. 83. अपारे सुरभी बहुत खिल्लारे, चिंतामणींची धवलागारे. भक्ता कारणे निर्मिली जेथील, म्हणता बोलती शिवदास. 84. ते प्राप्त होय शिवतयास, शिवपद सर्वदा अविनाश. महानंदा तेठे पावली, ही कथा परमसुरस. 85. पराशर सांगे भद्रसेनासी, म्हणे कुमार दोघे निस्सीम. कुक्कुट मर्कट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण. विभूती चर्चन त्यांची, पूर्वपुण्य करून. सुधर्म तारक उपजले हे, पुढे राज्य करीतील निर्दोष. 87. सुलक्षण डोळस शिवभजनी, लाविती बहुतांना. उरले ते अमात्यसहित, भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण. 88. म्हणे कौतुक माझे धन्य, सुपुत्र उदरी जन्मला. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करीती.
आयुष्य प्रमाण किती सांग यथार्थ गुरुराया. बहुत करिता नवस एवढा सुपुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु. तुम्हचा आगम कर स्वामी मज समाधान. 91. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य सांगेन परी तुम्हास ऐकता वाटेल दुःख. 92. हे सभा सकळ दुःख पाविल प्रत्यय सदृश बोलावे वचन. ना तरी अंगासी येते मूर्खपण तुम्हा वाटेल भीषण. विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन. बोलावे न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्राचे 12 वर्षे. 94. पूर्ण झाली असता जाण आजपासूनी 7वे दिवशी. मृत्यू पावेल या समयास राव ऐकता धरणीवर मूर्छा येऊनी पडला. अमात्यसहित त्या स्थानी दुःखात गेल्या आणि अंतपुरी सकल कामिनी आकांत करी. आक्रोश करुनी हाहाकार वक्षस्थळी बडवून. राया पराशर सावध करुनी गोष्टी सांगे नृपश्रेष्ठा. न सोडी धीर ऐक सांगतो एक विचार. जेव्हा पंचभूते नवती समग्र शशी मित्र नवते. नवता मायामय विकार केवळ ब्रह्मसाचे. तेथे झाले स्फुरण अहम ब्रह्म म्हणूनिया. ते धुनी माया सत्य थोडकी जाहले महत्तत्व. मग त्रिविध अहंकार होत करुनी सत्व निर्मला. पीतवसन प्रजा सृष्टी करता रजोगुण तमोगुण रुद्र. परिपूर्ण सर्ग स्थिती करिता विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण. येरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले. तो हा रुद्राध्याय परमपावन. रुद्राहुनी विशेष गुह्य ध्यान नसेना बहुत करी हा जतन. श्री शंकर स्वये बोलेले हा रुद्रा ऐकती पढती. त्यांच्या दर्शने जीव उद्धरे. मग कमलोद्भव एकांत सप्तपुत्रासी सांगे रुद्र. मग संप्रदाय ऋषींपासून भूतळी आला अध्याय. जाण थोर जप तपज्ञान हुनी अन्य नसे चिजो. हा अध्याय जपे संपूर्ण. त्याचेनी दर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन त्याहून थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण. किती म्हणूनी वर्णवावा. रुद्र महिमा वाढे फार. ओस पडले भानुपुत्र नगर. पाश सोडूनी यमकिंकर तेही हिंडू लागले मग. यम विधिलागी पुसून. अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षण. त्यांच्या हृदयी संचरे. त्यासी मत्सर वाढे विशेष. वाटे करावा शिवद्विष. तेणे ते जावनी यमपुरीस. महानरकी पडले सदा. यम सांगे दूताप्रत. शिवद्वेष जे पापमती ते अल्पायू होती नानापरी. ते जाच करावे शिवथोर विष्णू लहान हरी विशेष. 112. हर गौण ऐसे म्हणती जे त्या लागुनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे जानसी कुंभी पाकी घालावे त्यांसी. 113. रुद्र अनुष्ठान आयुष्यासी वृद्धी होय निर्धार. याकरिता भद्रसेन अवधारा अयुत रुद्र आवर्तन. 114. करी शिववरी अभिषेक धारधरी मृत्यूदूरी होय साच. अथवा शतघटस्थापन दिव्यवृक्षाचे पल्लव आणून. रुद्र उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तन पूर्ण मृत्यूपाशातून पावे. 116. सप्त दिन राया धरिले दृढचरण सद्गद होऊनी. बोलत सकळ ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात. मुख्य नायक तूच मृत्यूभय शोक गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्वा आचार्य करावे पूर्ण तुझ्या सवे जे आहे ब्राह्मण. आणि सांग ते बोलावी आताची आणि तो आचार्य महाराज. सहस्त्र विप्र बोलाविले ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण. ज्यास ध्यानयुक्त पठण गुरूंपासून जे आले. परदारा आणि परधन ज्यास वमनाहुनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेले तरी प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेतीजे. शापा अनुग्रह समर्थ सामर्थ्य चालो न देतीजे. मृत्यू किंवा साक्षात उमानाथ पुढे आणि उभा करीती. लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन. 122. सहस्त्र घट मांडून अभिमंत्रित समय येता धरणीवर.
बाल मूर्छित पडला, त्याचे चलन लन राहिले समस्त. 123. परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभिकार. रुद्रोदक शिंपून सावध केला, राजनंदन. 124. त्यासी पुसे वर्तमान, वर्तले ते सांगत. एक काळ पुरुष थोर, ऊर्ध्व जटा कपाली सिंदूर. विक्राळ दाढा भयांकर, नेत्र खदिरा सारखे. तो मज घेऊनी जात असता, चौघे पुरुष धावून आले. 126. पंचवदन दशभुज, त्यांची साम्यता कमलोद्भवा. दुजी नसे तेते जैसे, गस्ती दिगंत तम संहारती. 127. भस्म अंगी व्याघ्रांबर, दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊनी मज सोडले, तोडूनी बंधन. 128. या काळपुरुषापाशी धरून, करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणां लागी नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तेवेळे, देव सुमने वर्षती अनेक. वाद्यांचे गजर डंका गरजे, अवगत थोर मुखवयाची. महासुस्वर मृदंग वाद्ये, गरजती अनेक वाद्यांचे गजर. शिवलीला गाती अपार, शृंगे कहाळे थोर. 132. निशान पार वाजती, चंद्रानना धडाडती भेरी. नाद न मावे नभदरी, असो भद्रसेन यावरी. विधियुक्त होम करीत असे, रसने शोभित अलंकार. दिव्य वस्त्र देत अमोलिक, वस्तू अद्भुत आणि. 134. अर्पी ब्राह्मणासे, दक्षिणेलागे भांडार मुक्त केले. राजेंद्र म्हणे आवडे तितके भरा, एकसरे मागे पुढे पाहू नका. 135. सर्व याचक केले तृप्त, पुरे ऐकली मात. धनभार झाला बहुत, म्हणूनी सांडिती ठाई ठाई. 136. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझिया सुता. ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तला. 137. वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी. स्वधवेतो पलेमनी, रमणलिंग अर्चिलेकी. 138. निर्धनावसी सापडे चिंतामणी, किंवा ताटेपुढे वाढली अन्ने. तैसा कमलोद्भव नंदन, ते क्षण नारदापाशी पातला. 139. वाल्मिकी सत्यवती नंदन, अनपादी कया हृदय रत्न हे. शिष्य ज्याचे त्रिभुवन जाणेव, का सर्वाते वणे. 140. जो चतुरस्र कला प्रवीणा, निर्मल त्यासी चतुर्दश विद्या. करतळामल ज्याचे स्वरूप, पाहता केवळ नारायण दुसरा की. 141. हे कमलोद्भव, मोडून पुन्हा सृष्टी करणार भागवते. अन्याय लोचनी दंडता लक्षाधिका, तो नारद देखुनी ते क्षण. 142. कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी, दक्षिणारुनी गार्ह पत्य. आणि उभे ठाकले देखता, पराशरा सकळ ब्राह्मण. 143. प्रधाना सहित भद्रसेन, चरणी धरिती चरण. ब्रह्मानंद उचंबळला, दिव्यगंध दिव्य सुमनी. 144. षोडशोपचारे पूजिला नारद मुनी, राव उभा ठाके कर जोडून. म्हणे स्वामी अतींद्रिय दृष्टा, तू त्रिभुवन गमन तुझे. 145. सर्व काही देखिले की, सांग अपूर्व नारद म्हणे. मार्गी येता शिवदूत, समवे देखिले दशभुज, पंचवदन. 146. हे मृत्यू नेला बांधून, तुझ्या पुत्राचे सुकले मरण. रुद्रानुष्ठाने धन्य केले, तव पुत्र रक्षार्थ ते वेळ आला. 147. शिवे वीरभद्र मुख्य पाठविला, मज देखता मृत्यू पुसू लागला. शिवसुता ऐकावे तू, कोणाच्या आज्ञे करून. नेत होतास भद्रसेननंदन. 148. त्यासी 10 सहस्र वर्षे पूर्ण, आयुष्य असे निश्चय. तो सार्वभौम होईल तत्वतः, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघन, तत्वतः, कैसा नेत होतास. 149. मग चित्रगुप्ताने सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून. तो 12 वर्षी मृत्यूचिन्ह, गंडांतर थोर होते ते. महत्पुण्य निरसले सहज, 10 सहस्र वर्षे करावे राज्य. 150. मग तो सूर्यनंदन महाराज, स्व अपराध कष्टी बहु. मग उभा ठाके कृतांत, कर जोडून स्तवन करीत. हे अपर्णा हिमन गजामात, अपराध न कळता घडला हा. ऐसे नारद सांगता ते क्षण, राय पायावरी घातली लोणी. 153. आण सहस्र रुद्र करुनी,
महोत्सव करीत असे. शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय पुरुष. 154. हा अध्याय पढता निर्दोष, तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त, ज्याच्या तीर्थे तरती पूर्वज. 155. असो यावरी ब्रह्मसुत, अंतर्धान पावला आनंदमय. शक्तिनंदन राय शतपदमधन, देवतोषविला गुरु. 156. संपूर्ण ऋषीसहित जाता झाला, हे भद्रसेन आख्यान. जे पढती त्यांसी होय आयुष्य संतती, त्यांसी कान बाधे अंती. 157. वंदुनी शिवपदा दशशत कपिला दान, ऐकता पढता घडे पुण्य. केले असेला अभक्ष भक्षण. 158. सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत. तत्वतः भस्म होती, श्रवण करिता हा अध्याय. 159. त्रिकाळ वाचिता गंडांतर, दूर होती यावरी. कलियुगी निश्शेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष, आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान, हेची निर्धार. मग तो राव भद्रसेन, पुत्रास राज्य देऊन, युवराज्य तारका लागू देता झाला. ते काली मग प्रधाना सवे राव, जाणोनी तपोवना, शिव अनुष्ठान रुद्राध्याना, करिता महारुद्र दोषला. 162. विमानी बैसवुनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित. विधिलोक वैकुंठवास, बहुत स्वये करुनी राहिले. 163. शेवटी शिवपदासी पावले, शिवरूप होऊन. 11वा अध्याय जाण, स्वरूप एकादश रुद्रांचे. 164. हा अध्याय करिता श्रवण, एकादश रुद्रांचे समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फळ देणारा. 165. मृत्युंजय जप रुद्रानु अनुष्ठान, त्यास न बाधी ग्रह पीडा. विघ्न पिशाच्च बाधा, रोग दारुण न बाधी सर्वथा. 166. येथे जो मानी अविश्वास, तो होईल अल्पायु तामस. हे निंदितो चांडाळ शेष, त्याचा विटाळ न व्हावा. 168. त्यासी प्रसवली वांझ झाली माता, त्याची संगती न धरा तत्वता. त्यासी संभाषण करिता, महापातक जाणते. 168. आपुल्या गृहास न आणावे आपण, त्याच्या सदना न जावे. तेजावे जीवे भावे, जेवी सुष हिंसक गृह. 169. जो प्रत्यक्ष भक्षी तो विष, जे मूर्ख बसती त्याच्या पंक्तीस. त्यासी मृत्यू आला या गोष्टी, संदेह काही असेना. 170. असो सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे तरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. 171. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, याचे नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिनी ब्रह्मानंद प्रकटपणा. 172. हृदयाब्जी मिलिंद श्रीधर स्वामी, तो ब्रह्मानंद जो जगदानंद. मूळकंद अभंग नटेकाल, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. 173. स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड, परिसोत सज्जन अखंड. 11 अध्याय गोडहा, श्री सांब सदाशिवा अर्पणमस्तु. 174. शुभम भवतु.